अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू होऊन बघता बघता तिसरा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे आणि तर तिसरा सोमवारी आहे रक्षाबंधन, म्हणजे तिला नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावणी तिसरा सोमवार देखील आहे. तर या दिवशी पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठला उपाय करायचा आहे जेणेकरून 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी जी काही आहे ती नष्ट होणार आहे. तर अत्यंत प्रभावी असा या दिवशी उपाय करायचा आहे. तर कुठला उपाय आहे, कसा करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर शिवामूठ काय आहे, शिवामूठ कशी व्हावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 19 ऑगस्ट वार सोमवार या दिवशी आहे श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर त्या दिवशी आहे रक्षाबंधन. असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे. बघा, आपण दर सोमवारी काही ना काही उपाय करत असतो. पहिल्या सोमवारी शिवामूठ होती तांदूळ, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ होते तीळ आणि आता बघता बघता तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे मूग. मूग म्हणजेच हिरवे मूग, ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे. बघा, तसं तर आपण प्रत्येक सोमवारी काही ना काही उपाय हा करत असतो. तर तसाच त्याचप्रमाणे या सोमवारी देखील अत्यंत प्रभावी असा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्ती ही होणारच आहे, त्याचबरोबर लक्ष्मी आलेली स्थिर राहणार आहे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तसेच श्रावण महिना म्हटलं ना, तर किमान या श्रावण महिन्यात आपण सोमवारी शंकराच्या पिंडीवर जलार्पण नक्कीच करावं. यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील, ज्या अडचणी असतील, संकट असतील ते नक्कीच दूर होत असतात. त्याचबरोबर या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. ते नाही करता आलं, नाही काही कारणास्तव काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर ते शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर किमान या ग्रंथातील 11वा जो अध्याय आहे तो जरूर वाचावा. याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं. त्याचबरोबर शिवमहिम स्तोत्र आहे, शिवनामावली, जे काही तुम्हाला माहीत असेल ना, अगदी ती सेवा तुम्ही आवर्जून करू शकता. या सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केली तरी चालणार आहे किंवा अगदी घरात केली तरी चालेल. तुमच्याकडे घरात जर शिवपिंड असेल तर बघा, सर्वात आधी सकाळी काय करायचं आहे, तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, सर्वात पहिला तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर दुधाने करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही दुधाने करू शकता, पंचामृताने, मधाने, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना, अगदी त्याने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. त्या अभिषेक करताना बघा, तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा शिवाष्टोत्तर नामावली ती म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. एक मात्र लक्षात घ्या, अभिषेक करताना कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. अगदी दूध तापवले आणि नंतर ते थंड करून ते वापरायचं का, तर अजिबात नाही. कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही मधाने देखील अभिषेक करू शकता. यामुळे नात्यात गोडवा टिकून राहतो. त्याचबरोबर तुम्ही ऊसाच्या रसाने देखील अभिषेक करू शकता. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त झालेली जी लक्ष्मी आहे ती देखील स्थिर राहते.
त्याचबरोबर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. जे तुमच्याकडे असेल ना अगदी त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. नाही तर बघा किमान तुम्ही 1 तांब्याभर जल पाण्याने देखील अभिषेक केला ना तरी चालतो. त्याचबरोबर बघा तुम्ही अभिषेक करताना तुम्ही तुपाचा अभिषेक केला जातो. तो देखील बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती याने होत असते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर शंकराच्या मंदिरात तुपाचा दिवा आवर्जून लावला जातो. या गोष्टी करणं तुम्हाला शक्य आहे त्या तुम्ही करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, शंकराच्या पिंडीला तुम्ही भस्म लावायचा आहे. आता भस्म लावताना आपण 3 बोटांनी लावत असतो, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 आहेत. त्या 3 लाईन ज्या आहेत त्या शंकराच्या पिंडीला लावून झाल्यावर तोच हात आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. आता बघा त्यात धोत्र्याचं फूल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जे कुठलं तुमच्याकडं फूल अवेलेबल असेल ना त्यात सफेद रंगाचा असेल तर अतिशय उत्तम, ते तुम्ही अर्पण करायचं आहे. त्यानंतर बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे. बेलपान अर्पण करताना बघा 108 जर असतील तर अतिशय उत्तम, नाही तर किमान 1 तरी बेलपान पिंडीवर अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय, नमः शिवाय म्हणून ही वस्तू अर्पण करून घ्यायची आहेत. त्यानंतर शिवामूठ मूग आहे आणि ही शिवामूठ मूग जे आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. बघा हे अर्पण करताना मंत्र म्हणून केली तरी चालेल, नाही तर बघा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि शिवामूठ जी आहे ती तुम्ही अर्पण करा. त्यानंतर हे मूग जे आहे हिरव्या रंगाचे मूग तुम्हाला 21 मूग घ्यायचे आहेत. हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत, तर त्यासाठी अखंड 21 हिरवे मूग घ्यायचे आहे. बघा मूग घेताना किडलेले, भुंगा लागलेले किंवा अर्धवट झालेले मूग घ्यायचे नाही, हे मात्र लक्षात घ्या. अखंड हिरवे मूग जे आहे ते 21 घ्यायचे आहे. तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि मूठ बंद करायचे आहे आणि त्यावर तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. अगदी 16च वेळा म्हणायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि नंतर हा जप करून झाल्यानंतर ते मूग जे आहे ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. बघा आधी आपण अर्पण केलं ती शिवामूठ होती. शिवामूठ नाही, ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. त्यामुळे हे 21च मूग घ्यायचे आहे आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. आणि नंतर हात जोडून लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. ज्या काही तुमच्या समस्या असतील काही त्या तुम्ही सांगायच्या आहे. आर्थिक समस्या ज्या काही असतील, पैशासंबंधी असतील त्या तुम्ही सांगायच्या आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे. कारण महादेवांबरोबर माता पार्वतीची सेवा करायची असते आणि भगवान शंकर हे देखील माता पार्वतीची सेवा केली ना तर ते लवकर प्रसन्न होतात. यानंतर तुम्ही कुठल्याही एका सोमवारी तुम्हाला जमलं ना तर 108 बेलपानं नक्कीच अर्पण करा. नाही शक्य झालं तर अगदीच बघा 108 पानं नसेल तुमच्याकडं तर अगदी 1 पानावर तुम्ही शिवनामावली जी आहे ती म्हणायची आहे आणि ते म्हणून तुम्ही ते शिवनामावली म्हणून झाल्यानंतर ते 1 बेलपान ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही रुद्राभिषेक करा. नाही जमलं तर शिवलीलामृत या ग्रंथाचा किमान 11वा अध्याय नक्कीच वाचा. त्याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं. हा अध्याय वाचला तरी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं जे पुण्य आहे ते मिळतं. त्यामुळे हा अध्याय नक्कीच पठण करा. पठण करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केला तरी चालणार आहे. अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. आवर्जून करा. करून बघा. अनुभव हा येतोच येतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.